नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी सरळ सेवा भरती जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे, ज्यामध्ये तब्बल 620 जागा ज्या की भरल्या जाणार आहेत। याची आपण सविस्तर व विस्तृत माहिती आपण आपल्या मागील व्हिडिओमध्ये आपण मिळवलेली आहे। तर बरेच विद्यार्थी जे आहेत, ज्यापैकी जे आपलं बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हे पद आहे, त्याला आपण MPW असं देखील म्हणतो, तर त्या पदासाठी जे आहे PYQ क्वेश्चन्स व त्यासोबतच जे लास्ट इयरला एक्झाम झाले त्याचे PYQ पेपर संदर्भात जे आहे अनेक कमेंट्स येत होते। तर आपण त्या कमेंटला अनुसरून आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत, जे की तांत्रिक स्वरूपामधले म्हणजेच की जे संबंधित विषयाचे प्रश्न आहेत, जे परीक्षेमध्ये तुम्हाला 60 प्रश्न विचारले जाणारे आहेत, तर ती प्रश्न जे आहे नेमकं मागील वर्षी कोणत्या प्रकारची विचारण्यात आलेली होती व यावर्षी तुम्हाला जे TCS पॅटर्ननुसार जे प्रश्न येणारे आहेत ते देखील कोणत्या स्वरूपाचे असणार याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण काही सविस्तर डिस्कशन्स करणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा व आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अजूनही तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर फटाफट चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर मित्रांनो, पाहू त्यावेळेस नेमकं कोणत्या प्रकारचे प्रश्न होते। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, जे की राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, ज्याला आपण NRHM असं देखील म्हणतो, तर देशात कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले? तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 1, जे की 2005 साली। तर 2005 साली जे थोडक्यामध्ये NRHM ची थोडक्यामध्ये स्थापना जे की सुरू करण्यात आले। त्यानंतरचा प्रश्न 2 असा आहे, जीवाणूमुळे होणाऱ्या आजारांचा योग्य गट ओळखा। तर जीवाणूमुळे होणाऱ्या आजारांचा योग्य गट, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की धनुर्वात, कॉलरा आणि क्षयरोग हे जे आहे थोडक्यामध्ये जीवाणूमुळे होणारे आजार आहेत, म्हणून ऑप्शन नंबर या ठिकाणी 3 याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न पुढील, जो की प्रश्न क्रमांक 3 असा होता, खालील योग्य जोड्या जुळवा। तर यापैकी आपल्याला जीवनसत्व आणि अभावामुळे होणारे आजार याच्या ज्या थोडक्यात जोड्या जुळवायच्या आहेत आणि परीक्षेमध्ये तुम्हाला अशा देखील स्वरूपाचे प्रश्न जे की TCS विचारत असतं, ज्यामध्ये आपल्याला प्रत्येक जीवनसत्व त्यासोबतच त्याच्या अनुभवापासून होणारे आजार याचा देखील आपल्याला अभ्यास असणं अतिशय महत्त्वपूर्ण आहे। तर या ठिकाणी यापैकी आपल्याला जे की योग्य जोडी जुळवायची आहे, तर याचे जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 2, म्हणजेच काय, तर या ठिकाणी जे दिलेले जोड्या आहेत, ज्यामध्ये एच जे की अजीवनसत्व ज्यामुळे रातआंधळेपणा, त्यानंतर जे ब जीवनसत्व आहे, तर ब जीवनसत्वामुळे जो की बेराबेरी हा आजार, त्यानंतर क जीवनसत्वामुळे जो की होणारा आजार जे की स्कॅर्वी हा आजार आहे, तर ड जीवनसत्व अभावामुळे होणारा जो आजार आहे जो की मुडदूस हा आजार आहे। त्यामुळे या ठिकाणी जे की 2 नंबर हे जे की याचं योग्य उत्तर होणार असेल। तर परीक्षेमध्ये तुम्हाला या स्वरूपाचे देखील प्रश्न 100% विचारले जातात। त्यानंतरचा पुढील आपला 4था प्रश्न असा आहे, जो की कॉलराच्या जीवाणूचा शोध खालीलपैकी कोणी लावला? तर कॉलराच्या जीवाणूचा शोध, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की रॉबर्ट कॉच यांनी जे आहे कॉलराच्या जीवाणूचा शोध लावलेला आहे। ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी होणार असेल। त्यानंतरचा आपला 5वा प्रश्न, जो की डॉट्स हा औषधोपचार खालीलपैकी कोणत्या जे की रोगाच्या इलाजासाठी वापरला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की क्षयरोगाच्या इलाजासाठी डॉट्स हा औषधोपचार जो की वापरला जातो किंवा केला जातो। ऑप्शन 3 या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। जर विद्यार्थ्यांनो तुम्हाला या MPW आपल्या हिवताप या पदासाठी जर परफेक्ट स्टडी मटेरियल हवा असेल, ज्यामध्ये तुम्हाला MCQ व त्यासोबत ई-बुक जर हवे असतील किंवा सोडवण्यासाठी टेस्ट सिरीज हवा असेल, तर आपल्याकडे एक्झाम क्रॅकिंग असं स्टडी मटेरियल आहे, ज्यामध्ये तुम्हाला 100% MPW या पदाचा अभ्यासक्रम आपण कव्हर करून दिलेला आहे, ज्यामुळे तुम्हाला कोणतेही महागडं कोचिंगची गरज पडणार नसेल किंवा तुम्हाला कोणतेही मार्केटमधलं बुक्सची अजिबात गरज पडणारी नसेल। तर ज्या कोणी विद्यार्थ्यांना आपलं स्टडी मटेरियल किंवा ई-बुक घ्यायचा असेल किंवा आपल्या टेस्ट सिरीज घ्यायच्या असतील, त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही एकाच ठिकाणी व्हॉट्सअपवर सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून प्रोव्हाइड केलं जाणार असेल। त्यांना कोणाला मिळवायचं आहे आणि ही एक्झाम क्रॅक करायची आहे, त्यांनी नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा। त्यानंतर पुढील प्रश्न, डास चावल्यामुळे खालीलपैकी कोणता आजार होत नाही? तर होत नाही असं म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जे की एडस हा जो आजार जो की डास चावल्यामुळे होत नाही। त्यानंतरचा आपला जो आहे पुढील प्रश्न आपण पाहू, जो की 7वा प्रश्न आपला, जागतिक आरोग्य दिन कोणत्या तारखेत साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 1, जे की 7 एप्रिल रोजी हा साजरा केला जातो। त्यानंतरचा आपला 8वा प्रश्न, अतिसारमुळे शरीरातील पाणी कमी झाल्यावर खालीलपैकी कोणता उपचार केला जातो?
तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की ओरल रिहायड्रेशन सोल्युशन हा जो आहे थोडक्यामध्ये उपचार केला जातो. ऑप्शन 2 या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025च्या A to Z व संपूर्ण तयारीसाठी आपले अतिशय संभव प्रश्नसंच नोट्स व टेक्निकल तुम्ही घेतला नसाल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये आपण TCS पॅटर्न आधारित तुमचा A to Z अभ्यासक्रम कव्हर केला आहे, ज्यामध्ये मराठी व्याकरण, गणित व बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, इंग्लिश व त्यासोबतच आपण तांत्रिकीचे प्रश्न देखील तुम्हाला कव्हर करून दिलेले आहे. जे काही तुमचा NMMC चा जो अभ्यासक्रम आहे त्याला अनुसरून हे सर्व काही कम्प्लिटली बनवण्यात आलेलं आहे व त्यासोबतच TCS चे जेवढे काही आतापर्यंतचे अतिसंभव प्रश्न आहेत व TCS चे जेवढे काही महत्त्वपूर्ण प्रश्न रिपीट होऊ शकतात ते देखील आपण यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. परीक्षेतील येतील असे या स्वरूपाचे आपण प्रश्न यामध्ये कव्हर केले आहेत व कमी वेळेमध्ये चांगल्या उत्तम तयारीसाठी तुमच्यासाठी हे परफेक्ट असणार असेल. जसं की आपण BMCच्या निरीक्षक व कार्यकारी सहाय्यक या पदासाठी या प्रकारचे आपले नोट्स व टेस्ट सिरीज तुम्हाला दिलेले होते, ज्यामधून बरेच विद्यार्थी जे आहेत ते यशस्वी झालेले आहे. त्याचे रिझल्ट आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील ऑलरेडी दिलेले आहे. तुम्ही तेथे पाहून हे आपला क्रॅश कोर्स आहे तो लगेचच्या लगेच घेऊ शकता. यामध्ये आपण पदानुसार तुम्हाला तांत्रिकी प्रश्नसंच देखील उपलब्ध करून दिले आहे. तुम्हाला कोणत्याही पदाकरता टेक्निकल हवा असेल तर टेक्निकल देखील आपल्याकडे उपलब्ध आहे, ज्याची प्राइस आपण फक्त 500 रुपये ठेवलेली आहे. सध्या स्थितीमध्ये येणाऱ्या काळामध्ये ही प्राइस देखील वाढू शकते. त्यामुळे जर तुम्ही अजूनही घेतला नसाल तर तुम्ही मित्रांनो लगेच आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मेसेज करून सर्व काही मिळून घ्या. आणि जर तुम्ही याचा अभ्यास केला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही बुक्स घेण्याची अजिबात गरज पडणारी नसेल किंवा तुम्हाला महागडे कोचिंगची अजिबात गरज पडणारी नसेल. तर ज्यांना कुणाला ही एक्झाम क्रॅक करायची आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांनी आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा आणि मिळवण्यासाठी लगेच आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मेसेज करून सर्व काही याची सॉफ्ट कॉपी तुम्ही लगेचच्या लगेच मिळवू शकता. तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी आपलं स्टडी मटेरियल घेतलं नसेल तर लगेच त्यांनी आपल्या सेलरला मेसेज करून मिळवून घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला परफेक्ट एक्झाम क्रॅकिंग असं स्टडी मटेरियल आपण प्रोव्हाइड करून देतो आणि सर्व काही सॉफ्ट कॉपी म्हणजेच की PDF फॉर्मॅटमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला ते क्विक पद्धतीने उपलब्ध होतं व तुम्ही त्याचे प्रिंटआउट काढून किंवा तुम्ही तुमच्या लॅपटॉप्स किंवा तुमच्या मोबाईलवर ॲक्सेस करून देखील त्याचा संपूर्ण काही अभ्यास हा पूर्ण करू शकता. जे एक्झाममध्ये विचारलं जाईल तेच आपण तुम्हाला प्रोव्हाइड करून देत असतो. त्यामुळे आपल्या स्टडी मटेरियलमुळे अनेक विद्यार्थी जे की आपले यशस्वी झालेले आहेत. तर त्याची तुम्हाला रिव्ह्यू पाहायचे असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या. टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्या ठिकाणी आपल्या यशस्वी विद्यार्थ्यांची सर्व माहिती तुम्हाला देत असतो. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न पाहू. खालीलपैकी पाण्यात विरघळणारा जीवनसत्व कोणते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 3 जे की जीवनसत्व ब हा जो आहे पाण्यात विरघळणारा जीवनसत्व आहे. त्यानंतर प्रश्न 10वा आपला. स्त्रीबीज व शुक्राणूचे फलन खालीलपैकी कोठे घडून येतं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 ज्यालाच की आपण फॉलोपियन टॅब असं म्हणतो, ज्यामध्ये जे आहे जे की स्त्रीबीज व शुक्राणूचे फलन जे की घडून येतं. ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 11वा. खालीलपैकी कोणता आजार झालेल्या रुग्णास वेगळे ठेवण्याची जी की आवश्यकता असते, ज्याला आपण आयसोलेट असं देखील म्हणतो, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की ट्युबरक्लोसिस ज्याला आपण TB म्हणतो. तर TB झालेल्या जे काही रुग्ण आहेत त्याला वेगळं ठेवण्याची आवश्यकता असते. ऑप्शन 2 या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 12वा. जीवनसत्व K ची आवश्यकता कशासाठी असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की ब्लड क्लॉटिंग यासाठी जे आहे जीवनसत्व K ची आवश्यकता असते. ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 13वा. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमात कोणते आजार येतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 3 जे की हिवताप, डेंग्यू, चिकनगुन्या व हातीरोग हे जे आहे आजार येतात. म्हणून ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील आपला 14वा प्रश्न. हिवतापाचा अधिशयन काळ किती असतो? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 2 जे की 10 ते 14 दिवस असतो. त्यानंतरचा 15वा प्रश्न आपला. हिवतापाचे प्रकार किती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की 4 असं जे आहे हिवतापाचे प्रकार आहेत. त्यानंतरचा 16वा प्रश्न. डासांच्या अवस्था किती आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की 4 आहेत. त्यानंतरचा 17वा प्रश्न आपला. ऑनाफिलिस डासांची अळी पाण्यावर डॅश तरंगते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की समांतर तरंगते. त्यानंतर 18वा प्रश्न. हातीरोगाचा रक्त नमुना कधी घेतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की रात्रीच्या वेळेस घेतला जातो. त्यानंतर आपला 19वा प्रश्न. डेंग्यूची लक्षणे काय? तर डेंग्यूची लक्षणे पुढीलपैकी कोणती आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की तीव्र ताप, डोळ्यांच्या खोण्यात दुखणे, अंगावर पुरळ येणे हे जे आहेत डेंग्यूची लक्षणे आहेत. त्यानंतरचा 20वा प्रश्न. कोणत्या डासाला टायगर मॉस्किटो म्हणतात? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 3 जे की एडिस इजिप्ती या जे आहे डासाला टायगर मॉस्किटो असं म्हणतात.
त्यानंतरचा आपला पुढील 21वा प्रश्न, हिवतापाचे जनक कोणाला म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की डॉक्टर रोनाल्ड रॉस यांना जे आहे हिवतापाचे जनक असे जे आहे म्हटलं जातं. ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतर 22वा प्रश्न, हिवतापाच्या प्लाझ्मोडियम वॅक्समध्ये किती दिवस उपचार देतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की 14 दिवस एवढे जे आहे त्याचे उपचार देतात. ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा 23वा प्रश्न, राष्ट्रीय मलेरिया निर्मूलन कार्यक्रमाचा देखभा टप्प्याच्या अभ्यासासाठी कोणती समिती नेमण्यात आली होती? जे की मेंटेनन्स फेजसाठी राष्ट्रीय मलेरिया निर्मूलन कार्यक्रमाच्या देखभा. तर ही एक IMP प्रश्न आहे आपल्या या MPW हिवताप या पदासाठीचा. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 2, जे की चड्डा समिती ही जी आहे थोडक्यात नेमण्यात आलेली होती. तर मित्रांनो, असे काही प्रश्न आहेत जे की आपल्या आजच्या या भाग 1 मध्ये आपण पाहिलेले आहेत. तर भाग 2, भाग 3 आणि भाग 4चा व्हिडिओ देखील लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येईल, ज्यामध्ये आपण सर्व पदनिहाय जे क्वेश्चन्स आपण यासाठी पाहणार आहोत. त्यामुळे पुढील व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या कोणी विद्यार्थ्यांना A to Z स्टडी मटेरियल हवा असेल, MPW जे आपलं हिवताप हे पद आहे यासाठीचं, त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा. त्या ठिकाणी आपल्या क्रॅश कोर्सची प्राइस जी की फक्त आपण 500 रुपये ठेवलेली आहे, जे की येणाऱ्या काळामध्ये ही प्राइस वाढू देखील शकते. त्यामुळे तुम्ही लगेचच्या लगेच A to Z स्टडी मटेरियल ज्यामध्ये टेक्निकल, नॉन टेक्निकल आणि टेस्ट सिरीज नोट्स तुम्ही सर्व काही घेऊ शकता आणि चांगल्या उत्तम तयारीला आजपासून लागू शकता. ज्यांना कोणाला ही एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांनी नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा आणि चांगल्या व उत्तम तयारीला लागा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.